नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशनामध्ये मी आपलं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आत्ता पूर्व परीक्षांचा हंगाम संपलेला आहे, मुख्य परीक्षांचा हंगाम सुरू झालेला आहे आणि तुमचा मुख्य परीक्षांचा अभ्यासही भरपूर चालू आहे। महाराष्ट्र शासनाकडून भरपूर जाहिराती सध्या निघलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देत आहात। आत्ताच नुकतीच 1 ऑक्टोबर 2023 रोजी अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 झालेली आहे। म्हणजे 2022 ची मुख्य परीक्षा 1 ऑक्टोबर रोजी झालेली आहे। तर या 1 ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये चालू घडामोडीवर जे प्रश्न विचारण्यात आले ते कुठून विचारण्यात आले आणि त्या प्रश्नांचा सध्याशी काय संबंध आहे, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले आणि आगामी काळामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्याशी आपण चर्चा करूया। आत्ता या परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती एकूण 10 प्रश्न आयोगाकडून विचारण्यात आले होते। त्या प्रश्नांचं सांगोपांग आढावा आपण घेऊ, जेणेकरून पुढच्या परीक्षेसाठी आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल। पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न विचारण्यात आला होता क्रीडा घडामोडीवर। फिफा अंडर 17 म्हणजे 17 वर्षाखालील महिला जागतिक चषक 2022 बाबत अयोग्य कथन ओळखा। इथे मी याला गोल करतो। अयोग्य कथन म्हणजे चुकीचे विधान ओळखा असं आयोगाने दिलेलं होतं आणि इथे आपल्याला 4 विधाने आयोगाने दिली होती। पहिलं होतं फिफा अंडर 17 महिला जागतिक चषक 2022 चा आयोजक भारत आहे। दुसरं विधान होतं फिफा अंडर 17 महिला जागतिक चषक दर 3 वर्षांनी आयोजित करण्यात येते। तिसरा होता फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशनद्वारे ही स्पर्धा आयोजित केली जाते। आणि चौथं विधान होतं फिफा अंडर 17 महिला जागतिक चषक 2022 ही फिफा अंडर 17 महिला जागतिक चषकाची 7वी आवृत्ती आहे। अशा प्रकारचे 4 विधान होतं। तर इथे उत्तर काय होतं? तर इथे उत्तर होतं आपलं विधान क्रमांक 2, फिफा अंडर 17 महिला जागतिक चषक दर 3 वर्षांनी आयोजित करण्यात येतं। हे विधान होतं चुकीचं, आपल्याला अयोग्य कथन किंवा चुकीचे विधान विचारलं होतं। तर याचं बरोबर विधान काय होतं? तर फिफा अंडर 17 फुटबॉल चषक हा दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येतं। तर हा जो प्रश्न आयोगाने विचारला होता तर याचा रेफरन्स काय होता आपण पाहू। सुरुवातीला रेफरन्स पाहू, नंतर त्याचं स्पष्टीकरण पाहू। तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो 22 सप्टेंबर 2022 रोजी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजे PIB मध्ये याचा सविस्तर घडामोडी आलेली होती आणि त्यात त्यांनी दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येतो असा स्पष्ट उल्लेख केलेला होता। याशिवाय द इंडियन एक्सप्रेस नावाचा न्यूजपेपर त्याच्यामध्ये 31 ऑक्टोबर 2022 रोजी हे संपूर्ण आर्टिकल तिथे दिलेलं होतं। याशिवाय विकिपीडियावरती ते पण उपलब्ध होतं। परंतु PIB हा आपल्यासाठी ऑथराइज सोर्स आहे, कारण ते केंद्र सरकारचंच मटेरियल आहे। याचं स्पष्टीकरण आत्ता सांगितल्याप्रमाणे ही स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येते। आणि हा प्रश्न का विचारला तर आत्ता 11 ते 30 ऑक्टोबर 2022 म्हणजे मागच्या वर्षी ही स्पर्धा भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि भारतामध्ये ती पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती। इथे विजेता होता स्पेन आणि उपविजेता होता कोलंबिया। अशा प्रकारचं याचं आपल्याला स्पष्टीकरण सांगता येईल। आणि भारतामध्ये आयोजित केल्यामुळे त्याच्यावरती 4 स्टेटमेंट आयोगाने विचारले होते। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आपण पाहू, जोड्या लावा। इथे आयोगाने 2 प्रश्न जोड्या लावावरती विचारले। त्यातला पहिला प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा राज्य आणि लोकनृत्य। म्हणजे हा थोडासा जनरल नॉलेज कम करंट अफेअर्सचा प्रश्न आहे। पर्याय आयोगाने अशा प्रकारचे दिले होते की इथे राज्य दिले आणि इकडे लोकनृत्य, कोणत्या राज्याचं कोणतं लोकनृत्य आहे। इथे एक ऑप्शन लिहितो मी, तो मिस झालेला आहे, मोहिनीअट्टम। पहा इथे आपला आन्सर काय येईल तर इथे तुम्ही हे मोहिनीअट्टम इकडे आलेलं आहे। इथे जर ऑब्झर्वेशन केलं तर केरळ जो आहे केरळ, तर केरळचं लोकनृत्य मोहिनीअट्टम आहे। हे आपल्याला माहीत असेल, खूप प्रसिद्ध आहेत। कथ्थक, कथकली, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कुचिपुडी हे 5-6 प्रसिद्ध लोकनृत्य आहेत, बऱ्याचशा परीक्षांना विचारले जातात। तर केरळचं मोहिनीअट्टम आहे म्हणजे क चं उत्तर 1 यायला हवंय तुमचं। क चं उत्तर 1 हे फक्त एकाच पर्यायामध्ये तिसरा। म्हणजे असे काही टॅक्टिकल प्रश्न आयोगाकडून विचारले जातात की एक पर्याय माहीत असेल तरी तुम्हाला उत्तर काढता येतं। म्हणून अगोदर जे आपल्याला माहीत आहे त्याच्याकडून जे माहीत नाही त्याच्याकडे जात चला। जर यदा कदाचित
क चं एक उत्तर 2 पर्यायामध्ये असतं तर थोडं कन्फ्युजन आपलं झालं असतं, कारण बाकीचे थोडे ऑड दिलेले आहेत. परंतु केरळचं हे प्रसिद्ध आहे आपल्याला माहीत आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचं थर्ड विलासिनी नाट्यम हे लोकनृत्य आहे. गुजरातचं लोकनृत्य आहे भवाई. महाराष्ट्राचं लोकनृत्य आहे दहीकाला आणि केरळचं लोकनृत्य आहे मोहिनीअट्टम. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे तर याचा रेफरन्स आहे byju's.com. बायजूसची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये बरेचसे लोकनृत्य दिलेले आहेत इतर राज्यांचे देखील, तर तिथनं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल. किंवा विकिपीडियावरती पण वेगवेगळे राज्य आणि त्यांचे लोकनृत्य असा एक तक्ताच दिलेला आहे. तर आत्ता जे लोकनृत्य दिले होते याशिवाय जे प्रसिद्ध लोकनृत्य आहेत की जे TCS आणि IBPSला तर मित्रांनो हमखास यावरती प्रश्न आलेले आहेत, आणि आत्ता पण ज्या परीक्षा चालू आहेत TCS IBPSच्या त्यामध्ये तर खूप प्रश्न यावर येत आहेत. म्हणून आपल्याला इतर राज्यांचे पण काही माहीत असावे म्हणून मी इथे देतोय तुम्हाला उदाहरणादाखल. महाराष्ट्राचे लोकनृत्य आहेत लावणी, नागता, कोळी, लेझिम, दशावतार. त्यानंतर आंध्र प्रदेशचे प्रसिद्ध लोकनृत्य आहेत कुचिपुडी, वीरानाट्यम. गुजरातचे लोकप्रिय नृत्य आहेत गरबा, दांडिया. केरळचे आहेत कथकली, चक्कीयार आणि आत्ता दिलेलं त्यांनी प्रश्नामध्ये मोहिनीअट्टम. तामिळनाडूचं भरतनाट्यम हे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. अगोदर ह्या सोप्या लोकनृत्यावर प्रश्न विचारला जायचा, परंतु आत्ता थोडासा डेप्थमध्ये आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचं लोकनृत्य आहे कथ्थक. तर कथ्थक आणि कथकलीमध्ये फरक लक्षात घ्या. केरळचं कथकली आहे, उत्तर प्रदेशचं कथ्थक आहे. ठीक आहे, हे सुद्धा लोकनृत्य लक्षात असू द्या. त्यानंतरचा तिसरा प्रश्न पुन्हा जोड्या लावावरती विचारलेला होता आयोगाकडून. तर हा प्रश्न होता 2022 सालच्या बुकर पुरस्कारावरती. आता इथून पाठीमागे आयोगाकडून काय व्हायचं की 2022चा बुकर पुरस्कार कोणत्या लेखकाला मिळाला, किंवा तो लेखक कोणत्या देशाचा आहे, किंवा त्या लेखकाचं एखादं साहित्य विचारलं जायचं की हे साहित्य त्या लेखकाने कोणतं साहित्य लिहिलेलं नाही, किंवा अमुक अमुक पुस्तक कोणत्या लेखकाचं आहे, असे हे ट्रॅडिशनल प्रश्न विचारले जायचे. परंतु आत्ता खूप डेप्थमध्ये प्रश्न विचारला आहे, कारण मुख्य परीक्षा आहे. आणि इथं आयोगाने असं दिलं आहे की 2022च्या बुकर पुरस्कारामध्ये जी शॉर्टलिस्ट केलेली होती, लघु यादी ज्याला आपण म्हणतो, नामांकन, त्या नामांकनामध्ये अंतिम जे पुस्तकं होती, तर या अंतिम पुस्तकं आणि त्यांचे लेखक यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर इथे आपल्याला ग्रंथ दिलेले आहेत, त्यांचे पुस्तकं, आणि इथे लेखकाचं नाव दिलेलं आहे. तर इथं आपल्याला माहिती आहे की 2022चा किमान एवढं तर आपल्याला 100% माहिती असेल, वाचनात आलेलं आहे की 2022चा जो बुकर पुरस्कार आहे तो मिळालेला आहे द 7 मून्स ॲट माली अल्मिडा, शेहन करुणातिलक या श्रीलंकन लेखकाला तो मिळालेला आहे. म्हणजे डचं उत्तर 1 आहे. इथं आपल्याला इथे एक आहे, इथे एक आहे, म्हणजे मागच्या जोड्या लावासारखा आपल्याला इथे अंदाज बांधता येत नाही, आडाखे बांधता येत नाहीत, कारण 2 पर्यायामध्ये तो पर्याय आहे. म्हणून इतर लेखकांची पुस्तकंसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर याचा आन्सर आयोगाकडून देण्यात आलेला आहे 2 नंबर, म्हणजे ग्लोरी हे पुस्तक नो बायोलेट बुलावाओ या लेखकाकडून लिहिण्यात आलेलं आहे. त्यानंतर स्मॉल थिंग्स लाईक दीज हे जे पुस्तक आहे तर ते पुस्तक लिहिलेलं आहे क्लायर कीगन या लेखकानं. ट्रियाकल वॉकर हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे ॲलन गार्नर या लेखकानं. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यांना बुकर मिळाला आहे तो द 7 मून्स ॲट माली अल्मिडा हे पुस्तक लिहिलं आहे शेहान करुणातिलक यांनी. तर याचा रेफरन्स पाहू तर बुकर पुरस्काराचं जे यादी आहे, शॉर्टलिस्ट ज्याला आपण म्हणू, आणि बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर जाहीर होण्याच्या अगोदर दीर्घ यादी देण्यात येते 60-70 लेखकांची. त्यातनं शॉर्टलिस्ट केलं जातं एक 8-10 पुस्तकं, आणि त्या शॉर्टलिस्टमधून एका लेखकाला अंतिम तो पुरस्कार देण्यात येतो. तर द टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल आलं होतं 27 जुलै 2022ला. याशिवाय न्यूज 18 नावाचं जे न्यूज चॅनल आहे त्यावरती पण ती शॉर्टलिस्ट दिलेली होती. आता इथं काय झालेलं आहे की 2022 साली त्या शॉर्टलिस्टमध्ये लघु यादीमध्ये अंतिम यादीमध्ये 6 लेखकांचा समावेश होता, आणि यातले 4 लेखक आपल्याला जोड्या लावामध्ये दिलेले आहेत. इतर 2 लेखक होते पेरसिवल एव्हरेट आणि एलिझाबेथ स्ट्रॉट, दोघे USAचे लेखक आहेत. आणि अंतिम जो पुरस्कार मिळाला आहे तो शेहान करुणातिलक यांना मिळाला आहे, ते श्रीलंकन लेखक आहेत. ठीक आहे,
म्हणजे इथून पुढे लक्षात असू दे की दुसरा जरी पुरस्कार आला तर त्याची अंतिम यादी जी आहे त्यातले 5-7 पुस्तकांचे लेखक आणि त्यांचं ग्रंथ हे किमान आपल्या वाचनातून जायला हवं आहे. त्यानंतरचा चौथा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला फ्रेंच सरकारचा सर्वोच्च सन्मान शेवालियर डे आय ऑर्डरे डेस आर्ट एट डेस पुरस्काराने 2022 मध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे. आता फ्रेंच सरकारकडून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये टॉप पुरस्कार देण्यात येतात. काही नागरी असेल, काही लष्करी असेल, काही साहित्यामध्ये असेल. तर यातला एक पुरस्कार आपल्याला हा विचारलेला आहे आणि तो एका भारतीयाला मिळाला आहे आणि पर्याय दिलेले आहेत की ते भारतीय व्यक्ती कोण. करुणा साईराम, प्रभा अत्रे, अरुणा साईराम, लता मंगेशकर. तर त्याचा आन्सर आहे अरुणा साईराम यांना तो मिळालेला आहे. आता हे कुठनं तो विचारलेला आहे तो पाहू. टाइम्स ऑफ इंडिया आणि आउटलुक इंडिया नावाचे जे न्यूजपेपर आहेत तर 1 नोव्हेंबर 2022ला त्या पेपरमध्ये डिटेल आर्टिकल आलेलं होतं आणि इथे त्यांचा उल्लेख केलेला आहे की फ्रेंच सरकारचा हा पुरस्कार मिळाला. का मिळाला आहे अरुणा साईराम यांना? तर त्या कर्नाटकी गायिका आहेत, संगीतकार आहेत, मानवतावादी आणि वक्त्या आहेत. आणि अरुणा साईराम यांची निवड केवळ त्यांच्या गायन कौशल्यासाठी नाही तर भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये संबंध वाढवण्यासाठी त्यांनी मोलाचा वाटा दिलेला आहे आणि याच कारणामुळे त्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या इनोव्हेशन ट्रेंडचा 2022 मध्ये कृषी तंत्रज्ञानावर अधिक परिणाम झाला होता? म्हणजे भौगोलिक व कृषीविषयक घडामोडीवर हा प्रश्न विचारलेला आहे आणि चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज असं दोन्हीमध्ये तो मोडतो. तर कृषी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम आता इथे पहा. ऑप्शन ए रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि ड्रोन्स. तसा जर आपण वरवर विचार केला तर या चारही क्षेत्रांचा कृषी क्षेत्रावरती परिणाम झालेला आहे. परंतु प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला अधिक परिणाम झाला होता. म्हणजे चारहीपैकी सर्वाधिक परिणाम कशाचा झालेला आहे? तर त्याचा आन्सर आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. आयोगाकडून पण आन्सर कीमध्ये ते उत्तर देण्यात आलेलं आहे. पाहू याचं जे संदर्भ आहे तर तो होता sciencedirect.com आणि tractorjunction.com या रेफरन्समध्ये आपल्याला त्याचं उत्तर आढळेल. आता इथे आयोगाने एक संकल्पना वापरलेली आहे IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. तर इंटरनेट ऑफ थिंग्स काय आहे? ड्रोन्स आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहिती आहे ज्याच्यामध्ये रोबोटचा वगैरे जास्त वापर केला जातो. इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये काय आहे की जे सर्व डिव्हाइस असतात, उपकरणे असतात किंवा टेक्नॉलॉजी असतात तर त्या टेक्नॉलॉजीज इंटरनेटद्वारे एकत्रित जोडणे. जसं इंटरनेटने आपण जोडतो वेगवेगळे लॅन केबल वगैरे, तसं वेगवेगळे डिव्हाइस आणि टेक्नॉलॉजी इंटरनेटनं एकत्रित जोडणे आणि त्याद्वारे आपले दैनंदिन जीवन सुखकर बनवणे, सोपं बनवणे, त्याला म्हटलं जातं IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. त्याचं एक्झाम्पल पहा. एखाद्या मॉलमध्ये आपण फिरायला गेलो किंवा शॉपिंगला गेलो तर तिथले दरवाजे असे काचेचे दरवाजे वगैरे ऑटोमॅटिक उघडतात कारण त्याला सेन्सर बसवलेले असतात आणि ते इंटरनेटशी कनेक्ट असतात. तर ते ऑटोमॅटिक उघडणे, ऑटोमॅटिक बंद होणे हे एक इंटरनेट ऑफ थिंग्सचं एक्झाम्पल आहे. किंवा कारमध्ये आपण बसताना काही दरवाजे ऑटोमॅटिक उघडतात, काही ऑटोमॅटिक कार्स वगैरे देखील आलेले आहेत. किंवा कारमध्ये आपण जे सेन्सर वगैरे यूज करतो इंटरनेटशी जोडून किंवा मॅप वगैरे यूज करतो ते देखील इंटरनेट ऑफ थिंग्सचं एक्झाम्पल आहे. तसेच काही रूममध्ये आपल्याला असं आढळेल की AC बसवलेले आहेत आणि टेम्परेचर बाहेर खूप जास्त आहे, 35 डिग्री 40 डिग्री टेम्परेचर झालं की इकडे ACचं टेम्परेचर ऑटोमॅटिक खाली येतं आणि जर बाहेरचं टेम्परेचर जर कमी असेल तर ACचं टेम्परेचर हे रूम टेम्परेचरवरती स्थिर होतं. तर असं ऑटोमॅटिक जे घडतं तर त्याचं कारण आहे की ते इंटरनेटशी कनेक्ट असतात आणि इंटरनेटद्वारे त्यांचं ऑटोमेशन केलं जातं, त्यांचं संचालन केलं जातं, त्याला म्हटलं जातं इंटरनेट ऑफ थिंग्स. तर कृषी क्षेत्रावरती 2021 पासून नवनवीन तंत्रांचा भरपूर प्रमाणात वापर होतोय, त्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स हे टॉप क्षेत्र आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. 55व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित V. शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर प्रादेशिक लेवलचा एवढाच एक प्रश्न या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला होता. याचे पर्याय आपण पाहू. विक्रम गोखले, विजय चव्हाण, मृणाल कुलकर्णी, आशा पारेख. तर हा पुरस्कार विजय चव्हाण यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांचं निधन पण झालेलं आहे. तर 55वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव ॲक्च्युली 2018चा महोत्सव आहे, परंतु हा पुरस्कार 2021 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे विजय चव्हाण यांना. तर बराचसा जुना प्रश्न आयोगाने इथे विचारला होता, 1.5-2 वर्ष जुना. तर याचं जे रेफरन्स आहे ते स्पष्ट आहे, लोकसत्ता 10 सप्टेंबर 2021.
म्हणजे जवळपास आपल्याला 2 वर्ष जुना हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे असं काही बंधन नसतं की एकाच वर्षाचा प्रश्न असावा, एखादा दुसरा प्रश्न असतो, परंतु 80 ते 90% प्रश्न हे 1 वर्षाच्याच पॅचमधले विचारले जातात. तर इथे त्याचं स्पष्टीकरण पाहू आपण. सप्टेंबर 2021 मध्ये हा सोहळा पार पडला, म्हणून इथं लोकसत्ता 10 सप्टेंबरला तो लेख आला होता. आणि इथे त्यांना विजय चव्हाण यांना तो व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याच सोहळ्यामध्ये इतर देखील काही पुरस्कार प्रदान करण्यात आले, जसे की राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रदान करण्यात आला. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान, तिथे जीवनगौरव होता. विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. तर हे 2 पुरस्कार देखील आपल्याला तिथे माहीत असावे. तर हा प्रादेशिक लेवलचा प्रश्न आयोगाकडून विचारण्यात आला होता. पुढचा प्रश्न 7वा, जो की वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक किंवा संरक्षण विषयक घडामोडीवर विचारण्यात आला होता. आणि ॲज युजल प्रत्येक परीक्षेला किंवा दर 2-3 परीक्षापैकी अल्टरनेटिव्हली एखादा प्रश्न हा लष्करी सरावावरती विचारला जातो, म्हणून लष्करी सरावाचा तक्ता आपण पुस्तकामध्ये स्पेशल देत असतो, दिनविशेषचा तक्ता स्पेशल देत असतो, जेणेकरून एकही त्यातला लष्करी सराव आपला मिस होऊ नये. कोणताही विचारला की आपल्याला त्याचं उत्तर काढता यावं. तसाच हा देखील एक प्रश्न होता. भारत, मोझांबिक, टांझानिया त्रिपक्षीय सराव, लष्करी सराव, IMT ट्रायलॅट असं म्हटलं जातं त्याला, संयुक्त सागरी सरावाची पहिली आवृत्ती डॅडॅश येथे 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती. तर भारत फ्रान्स, भारत अमेरिका, भारत इंग्लंड यांच्यामधले जनरल सराव हे इथून पाठीमागे विचारलेले आहेत, परंतु भारत, मोझांबिक आणि टांझानिया यांचा सराव हा पहिलाच सराव होता आणि यावरती आयोगाने यावेळेस प्रश्न विचारलेला आहे. त्याचे पर्याय होते 2022ची पहिली आवृत्ती, नवी दिल्ली, दार इस सलाम, मापुटो आणि यापैकी नाही. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे दार इस सलाम, येथे तो लष्करी सराव पार पडला. तिन्ही देशामधला पहिलाच सराव होता आणि याचा रेफरन्स आहे PIB 29/10/2022, म्हणजे 29 ऑक्टोबर 2022 रोजीच्या PIBच्या एका रेफरन्समध्ये, PIBच्या रिलीजमध्ये, प्रेस रिलीजमध्ये त्याचा रेफरन्स आपल्याला आढळेल. याचं स्पष्टीकरण, टांझानियातील दार इस सलाम या ठिकाणी तो पार पडला ऑक्टोबर 2022 मध्ये आणि भारतीय नौदलाचे जे प्रतिनिधित्व आहे तर ते केलेलं आहे INS तरकश या युद्धनौकेने. त्याचं भारतीय नौदलाकडून ती समाविष्ट झाली होती. त्याशिवाय चेतक हेलिकॉप्टर देखील भारताकडून समाविष्ट झालं होतं आणि मार्कोस नावाचं विशेष दल देखील भारताकडून तिथे समाविष्ट झालेलं होतं. असं प्रत्येक लष्करी सरावाचं आपण तिथे तक्त्यामध्ये देत असतो, त्याचं काळजीपूर्वक वाचन करत चला. पुढचा प्रश्न विचारला होता आयोगाने, दुलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अगदी सोपा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा पाठीमागे पण विचारलेले आहेत. 7-8 खेळाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या आपण पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत करंटच्या, तर तिथे आपल्याला एक जनरल नॉलेज कम करंट अफेअर्सचा प्रश्न विचारण्यात येतो. याचे पर्याय होते दुलीप ट्रॉफीचे हॉकी, क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन. तर बरेच जे क्रिकेटचे चाहते आहेत तर ते आनंदित झाले असतील हा प्रश्न वाचून. तर तो क्रिकेटशी संबंधित आहे दुलीप ट्रॉफी, जसं विजय हजारे ट्रॉफी, त्यानंतर रणजी ट्रॉफी, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी. तर ह्या ज्या ट्रॉफीज आहे क्रिकेटशी संबंधित, तसंच दुलीप ट्रॉफी ही सुद्धा क्रिकेटशी संबंधित आहे. कशामध्ये त्याचा रेफरन्स आपल्याला आढळतो ते पाहू. द हिंदू, दिव्य मराठी आणि महाराष्ट्र टाइम्स 27 जुलै 2023ला त्याचा आर्टिकल आलेला आहे आणि या आर्टिकलमध्ये दुलीप ट्रॉफीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर दुलीप ट्रॉफी भारतातील प्रथम श्रेणी फर्स्ट क्लास क्रिकेट, म्हणजे इंटरनॅशनल नाही, भारतांतर्गतच होते. भारतातले विविध जे विभाग आहेत त्या विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येते. प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे आणि 2023ची स्पर्धा नुकतीच जून-जुलै 2023ला झालेली आहे आणि त्याच रेफरन्सनं हा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये दक्षिण विभागांतर्गत होती, संघामध्ये नाही. दक्षिण विभाग हा विजेता ठरला 14व्यांदा आणि उपविजेता होता पश्चिम विभाग. ठीक आहे. असे इतर खेळांचे देखील ट्रॉफीज, वेगवेगळे ज्या ट्रॉफीज होतात तर तेही वाचन करत चला, लक्षात ठेवत चला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती राज्ये महादई नदीच्या पाणी वाटपाच्या वादात सहभागी आहेत? आता बघा, नर्मदा नदीचं पाणी वाटप असेल किंवा कृष्णा नदीचं पाणी वाटप असेल किंवा इतर कोणत्या उत्तर भारतातल्या नद्यांचं पाणी वाटप असेल, तर याच्याशी संबंधित पाठीमागे खूप प्रश्न आलेले आहेत. विशेष करून पॉलिटिकल सायन्समध्ये, जिओग्राफीमध्ये हे प्रश्न विचारले जातात. आता इथे हा करंट अफेअर्समध्ये आयोगाने प्रश्न घेतलेला आहे. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो की का तो प्रश्न घेतला आहे.
सुरुवातीला तो प्रश्न पाहू आपण की महादई नदीच्या पाणी वाटपासंदर्भात कोणती राज्ये समाविष्ट आहेत. त्याचे ऑप्शन्स आहेत. अ ब कडं मल्टी स्टेटमेंटचा प्रश्न आहे. गोवा, ब कर्नाटक, क तेलंगणा, ड आंध्र प्रदेश. आणि ऑप्शनमध्ये होते ब क ड, फक्त आणि ब, फक्त आणि ड, अ ब क ड. तर कोणती राज्य आहेत, तर ती आहेत गोवा आणि कर्नाटक. या दोन राज्यांमध्ये हा महादई नदी पाणी वाटपचा जो वाद आहे तो चालू आहे. आता याचं स्पष्टीकरण पाहू आपण. तर इंडियन एक्सप्रेस 3 जानेवारी 2023 म्हणजे याच वर्षी याचं एक आर्टिकल विचारलेलं होतं आणि त्या धर्तीवरच आपल्याला इथे करंट अफेअर्समध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काय आहे तर ते आर्टिकल, तर 30 डिसेंबर 2022 रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेत एक घोषणा केली होती की त्यांनी सांगितलं होतं की या महादई नदीवर कळसा आणि बांदुरी नाल्यावरती जे 2 प्रकल्प आहेत तर त्या प्रकल्पाशी संबंधित अहवाल त्यांनी सादर केलेले होते केंद्र सरकारकडे. आणि केंद्र सरकारकडून डिसेंबर 2022 मध्ये कळसा बांदुरी प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती. तर त्याच्याशी संबंधित एक आर्टिकल इंडियन एक्सप्रेसमध्ये दिलेलं होतं. आणि ही जी महादई नदी आहे तर त्यांच्या पाणी वाटपाच्या करारासंदर्भात केंद्र सरकारने महादई जलविवाद प्राधिकरण म्हणजे अथॉरिटीची स्थापना देखील केलेली आहे. इथे आपल्याला पिक्चरमध्ये क्लिअर दिसेल, इकडे गोवा राज्य आहे, इकडे कर्नाटक राज्य आहे आणि इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कळसा डॅम आणि इथे बांदुरा डॅम असे 2 डॅम कर्नाटक सरकार उभारत आहे. तर त्या डॅमवर गोवा राज्याने आक्षेप घेतला होता आणि म्हणून हे प्रकरण केंद्र सरकारकडे गेलं होतं. तर केंद्राने या डॅमला ग्रीन सिग्नल दिलेला आहे असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. ही ती नदी आहे महादई नदी, कर्नाटक आणि गोवा यांच्या दरम्यान वाहते आणि या अनुषंगाने तो प्रश्न विचारण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी कोणता प्रकल्प हा ग्रामपंचायतींना भारतभर जोडणारा आहे ज्याची निर्मिती BSNL द्वारे झाली आहे. म्हणजे BSNL द्वारे तो रन केला जातो. कशासाठी? ग्रामपंचायतींना जोडायचं. भारतातील जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्यांना इंटरनेटद्वारे किंवा ब्रॉडबँडद्वारे जोडण्याचा हा प्रकल्प आहे. याचे पर्याय पाहू. त्या प्रकल्पाचं नाव काय की जे BSNL द्वारे रन केला जातो? इंडिया नेट, भारत नेट, भारतीय टेल, अल्काटेल अशा प्रकारचे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले होते. तर त्याचं आन्सर होतं भारत नेट. कोणत्या रेफरन्समध्ये आढळेल तर द हिंदू 5 ऑगस्ट 2023 म्हणजे अगदी रिसेंट घडामोडी आहे. आणि याच्यामध्ये काय देण्यात आलेलं होतं पहा. तर केंद्र सरकारने भारतातील 6.4 लाख गावांमध्ये शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी या प्रकल्पासाठी 1.39 लाख कोटी रुपयेच्या खर्चाला ऑगस्ट 2023 मध्ये मंजुरी दिली. अशा एक आर्टिकल द हिंदूमध्ये विचारण्यात आलेलं होतं. म्हणून या अनुषंगाने जस्ट तो प्रकल्प विचारलेला आहे, त्याचा खर्च वगैरे किती आहे, किती गावामध्ये हे विचारलेलं नाही. तर आत्ता या प्रकल्पाच्या या खर्चाला मंजुरी दिलेली आहे. मूलभूत तो प्रकल्प जो आहे तर तो प्रकल्प 2011ला सुरू झाला, परंतु आत्ता रिसेंट चर्चा का होती तर 1.39 लाख कोटी रुपयांच्या खर्चाची मंजुरी. आणि या चर्चेमुळे इथे प्रश्न विचारण्यात आला. आता मूलभूत हा जो भारत नेट प्रोजेक्ट आहे त्याचं नाव होतं नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क. म्हणजे भारतात जेवढ्या ग्रामपंचायती आहेत तर त्यांना ब्रॉडबँडद्वारे इंटरनेटद्वारे जोडणे हा याचा प्रायमरी उद्देश होता आणि म्हणून याचं नाव होतं नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क. नंतर 2011 साली या प्रकल्पाचं जे नाव 2011मध्ये सुरुवात करण्यात आली. 2015मध्ये या प्रकल्पाचं नाव जस्ट भारत नेट प्रोजेक्ट असं करण्यात आलं. ठीक आहे. जसं भारतमाला प्रोजेक्ट हा वेगळा आहे. भारतमाला प्रोजेक्ट हा भारतातील वेगवेगळ्या शहरांना रस्त्यांशी जोडणे हा तो भारतमाला प्रोजेक्ट आहे. हा भारत नेट प्रोजेक्ट आहे. तर अशा प्रकारे 10 प्रश्न आयोगाने विचारलेले होते आणि याच्यामध्ये बरेचसे प्रश्न हे जनरली GSचे पण आयोगाने दिलेले होते की ज्यांचा करंट अफेअर्सशी कमी संबंध आहे पण काही ना काही चर्चेत असतं. मुख्य परीक्षेला जनरली असे प्रश्न आयोगाकडून विचारले जातात. पूर्व परीक्षेला हे एकदम सरळ प्रश्न असतात म्हणून आपल्याला पटकन उत्तरे येतात. मुख्य परीक्षेला थोडं डीपमध्ये वाचावं लागतं. तर या प्रश्नातले भरपूर प्रश्नांची उत्तर आपल्या करंट अफेअर्समध्ये तुम्हाला सापडतील.
चालू घडामोडीची आपली रेग्युलर 2 ते 2.5 महिन्यांनी आवृत्ती प्रकाशित होत असते आणि आत्ता आगामी मुख्य परीक्षेसाठी देखील 38वी आवृत्ती नुकतीच आपली प्रकाशित झाली. त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता चाचणीची 9वी आवृत्ती देखील आपली आत्ताच प्रकाशित झाली. तर ते अवश्य वाचा आणि तुमच्या यशामध्ये मोलाचा वाटा त्याचा असेल याची मला खात्री आहे. आगामी ज्या तुमच्या परीक्षा होणार आहेत त्या सर्व परीक्षांना माझ्याकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपलं हे यूट्यूब चॅनल अभिनव प्रकाशन पुणे नक्की जॉईन करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. आपलं टेलिग्राम चॅनल आहे अभिनव प्रकाशन पुणे, ते पण जॉईन करा. तिथे तुम्हाला नवनवीन आलेली पुस्तके, नवनवीन जाहिराती, निकाल, दररोजच्या ज्या चालू घडामोडीचे पेपरमधले काही इव्हेंट्स असतील तर ते तुम्हाला तिथे डेली अपडेट मिळत चालतील. पुन्हा एकदा तुमच्या आगामी परीक्षांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.